जिल्हा परिषदेच्या 44 शाळांमध्ये स्वच्छतागृहाची सोय नाही. 24 शाळांमध्ये मुलांसाठी, 20 शाळा तर मुलींसाठी सुविधा नाही. शाळांमध्ये 100% स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असला तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्यापही ही सुविधा पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही. 2025-26च्या UDAISकडील आकडेवारीनुसार 24 शाळांमध्ये मुलांसाठी तर 20 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 44 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 1677 शाळा आहेत. त्यापैकी 1653 शाळांमध्ये मुलांसाठी तर 1657 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध आहे. मात्र उर्वरित शाळांमध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार काही शाळांना स्वच्छतागृह उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही, तर काही ठिकाणी नवीन शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने जुनी स्वच्छतागृहे पाडण्यात आली आहेत. नवीन इमारतींसोबत स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू असल्यामुळे तात्पुरती ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र स्वच्छतागृह नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे, विशेषतः मुलींसाठी. आता ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे. स्वच्छतागृहाअभावी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर येतो आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते शाळेतील स्वच्छतागृहे ही केवळ सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी आणि शैक्षणिक सुविधा वातावरणासाठी आवश्यक बाब आहे. त्यामुळे उर्वरित शाळांमध्ये लवकरात लवकर स्वच्छतागृह उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. काही ठिकाणी जागेचा अभाव असून काही शाळांमध्ये नवीन इमारतींच्या बांधकामामुळे जुनी स्वच्छतागृहे पाडण्यात आलेली आहेत. नवीन स्वच्छतागृहे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र तातडीने व्यवस्था होण्याची मागणी होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.